मुंबईकरांनी नेमकं काय पाप केलंय? पावसात गुडघाभर पाण्यातून चालणं हीच त्यांची नियती आहे का? रोज खड्डे चुकवत जीव मुठीत धरून प्रवास करणं हीच का विकासाची व्याख्या आहे? लोकल उशिरा, रस्ते उखडलेले, ट्रॅफिकने हैराण, नाले तुंबलेले, पावसात शहर ठप्प, घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी सुखरूप घरी पोहोचू की नाही याची खात्री नसते. एका बाजूला रस्त्यांवर खड्डे, दुसऱ्या बाजूला गुडघाभर पाणी, वाहतूक कोंडी, अपघात, लोकलचा गोंधळ. प्रत्येक दिवस हा संघर्षाचा असतो. पण या संघर्षात सामान्य नागरिक अडकलेला असताना महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांची चिंता मात्र वेगळीच आहे. त्यांना अजून महागड्या गाड्या हव्यात. नेमकं प्रकरण काय? अवघ्या 6 महिन्यांपूर्वी म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये महानगरपालिकेने तब्बल 2,16,00,000 रुपये खर्च करून वाहनांची खरेदी केली. महापौरांसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोवा हाय क्रॉस हायब्रिड आणि उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते तसेच विविध समित्यांच्या अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ इन गाड्या घेण्यात आल्या. तेव्हा या गाड्या उत्तम असल्याचं सांगितलं गेलं. पण अवघ्या काही महिन्यात आता स्कॉर्पिओ नको आणि इनोवा क्रिस्टा हवी अशी मागणी पुढे आली आहे. कारण काय? म्हणजे स्कॉर्पिओ प्रवासासाठी सोयीची नाही. हा युक्तिवाद ऐकल्यावर प्रत्येक मुंबईकरांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्या रस्त्यावर खड्डे आहेत ते आधी रस्ते दुरुस्त करणार की गाड्या बदलणार? सामान्य नागरिकाला त्याच खड्ड्यातून दुचाकी, रिक्षा, बस आणि लोकलने प्रवास करावा लागतो. त्याच्यासाठी कोणती इनोवा आहे? त्याच्यासाठी कोणती विशेष व्यवस्था आहे? सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही मागणी अशा वेळी होत आहे जेव्हा मुंबईकर महागाई, पावसाचा त्रास, वाहतूक आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या पैशातून पुन्हा लाखो रुपयांच्या गाड्या घेण्याचा विचार करणं म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं नाही का? याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्टपणे विचारलं की सत्तेत बसून 6 महिनेही झाले नाहीत आणि एवढे नखरे सुरू झाले. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आधीच रिकामी झाली आहे, मग पुन्हा मुंबईकरांच्या पैशातून ही उधळपट्टी का? लाखो मुंबईकर रोज लोकल ट्रेनने प्रवास करतात, बेस्ट बसने प्रवास करतात. मग हे पदाधिकारी बेस्टने का येत नाहीत? मेट्रो का वापरत नाहीत? मुख्यमंत्री यांनी या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का खर्च करावा? आदित्य ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी उपमहापौरांसाठी दक्षिण मुंबईत सरकारी बंगला द्यावा अशी चर्चा होती. आता महागड्या गाड्यांची मागणी म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलेल्या लोकांची प्राथमिकता जनतेच्या समस्या नसून स्वतःच्या सुविधा आहेत का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर या संपूर्ण प्रकाराची अक्षरशः खिल्ली उडवली. मनसे नेते संदीप देशपांडे थेट खेळण्याच्या दुकानात गेले आणि खेळण्यातील इनोवा गाड्या विकत घेतल्या. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका, आम्हीच तुम्हाला इनोवा पाठवतो असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. त्या खेळण्यातील गाड्या गिफ्ट पॅक करून महानगरपालिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेकांनी त्याचं समर्थनही केलं. नमस्कार. आपले उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष, सगळ्यांना इनोवा गाडी पाहिजे. हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका. तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोवा तुम्हाला पाठवतोय, आयुक्तांकडे पाठवतोय. प्रत्येकाने आपापली इनोवा न विसरता घ्या. ओके? इनोवा आहे का? इनोवा ही बघा, इनोवा गाडी तुमच्यासाठी घेतोय. हा, खरं पाहिलं तर हा वाद गाड्यांचा नाही, हा वाद मानसिकतेचा आहे. लोकांचे पैसे म्हणजे आपली मालमत्ता नाहीत. प्रत्येक रुपया हा करदात्याच्या घामाचा आहे. तो खर्च करताना जबाबदारी, संवेदनशीलता आणि प्राधान्यक्रम असणं आवश्यक आहे. मुंबईत अजूनही अनेक रस्ते धोकादायक आहेत, नाले तुंबतात, रुग्णालयांमध्ये सुविधा अपुऱ्या आहेत. बेस्ट आर्थिक खर्चातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. पावसात अनेक भाग जलमय होतात. या प्रश्नांवर पैसे खर्च करण्याऐवजी स्वतःच्या गाड्या बदलण्याची घाई होत असेल तर त्यावर प्रश्न विचारलेच जाणार. आज नाही तर उद्या हा प्रस्ताव मागे घेतला जाईल. जनतेच्या रोषामुळे प्रशासन पाऊल मागेही घेईल. पण एक गोष्ट कायम लक्षात राहील, सत्ता मिळाल्यानंतर सामान्य मुंबईकरांच्या वेदनांपेक्षा स्वतःच्या आरामाला जास्त महत्त्व देणारी मानसिकता उघड पडली. बोन से गई वो हौद से नहीं आती. प्रस्ताव मागे घेऊन प्रतिमा स्वच्छ होत नाही. लोकांच्या मनात एक प्रश्न मात्र कायम राहणार आहे की जनाची नाही तर मनाची तरी लाज या सत्ताधाऱ्यांना वाटते की नाही? मुंबईकर दररोज संघर्ष करत असताना इतका असंवेदनशीलपणा, इतकी उधळपट्टी आणि इतका नालायकपणा करण्याची हिंमत त्यांच्यात येतेच कशी? आणि म्हणूनच हा मुद्दा फक्त इनोवा गाडीचा नाही, हा मुंबईकरांच्या स्वाभिमानाचा आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.